हरिपाठ कीर्तिमुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपनीला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. मातृपितृ भात्रा सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेव लादले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, हरिपाठ कीर्तिमुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. जो आपल्या मुखाने हरीच्या नामस्मरणाचे महात्म्य वाखाणतो त्याचा देह पवित्र होतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तपाचे सामर्थ्य तपनीला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. ज्यांनी नामस्मरणानेच फार मोठे तप संपादन केलेलं असेल तो पुरुष त्या तपाच्या सामर्थ्याने चिरंजीव होऊन कल्पांतपर्यंत वैकुंठामध्ये स्वरूपता मुक्तीचा आनंद उपभोगतो. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. एवढंच नाही तर त्याचे माता पिता बंधू आदी संपूर्ण गोत्रच वैकुंठात वास्तव्य करते व भगवान विष्णूप्रमाणे चतुर्भुज देह प्राप्त करून सर्वजण वैकुंठाचा आनंद भोगतात. याचा अर्थ असा की ते उपासक देवयान मार्गाने ब्रह्मलोकास प्राप्त होऊन तेथेच ब्रह्मदेवा समान उत्पत्ती स्थिती संहार व्यतिरिक्त भोग भोगतात व शेवटी तेथेच ज्ञान प्राप्त करून मुक्त होतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नामस्मरणाच्या माध्यमातून संसाररहित अवस्था क्रमश प्राप्त होते. या गुप्त ज्ञानाचे रहस्य माझे गुरुदेव श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी माझ्या हातात दिले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी.